हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पसंतीक्रम तसेच मेरिटचा अंदाज लावण्याविषयी जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांचा तपशील आपण सविस्तर माहितीसह पाहतोय, जेणेकरून तुम्हाला या भरतीमध्ये पसंतीक्रम असेल त्याच पद्धतीने मेरिटचा अंदाज या ठिकाणी लावता येईल। या उद्देशाने सर्व जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचा तपशील सामाजिक तसेच समांतर आरक्षण निहाय आपण पाहत आहोत। त्यातील यापूर्वी आपण 8 व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि 9वी व्हिडिओ पाहतोय आपण भज ड साठी म्हणजेच NTD प्रवर्गासाठी। या ठिकाणी आपण ही व्हिडिओ पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहूया भज ड NTD प्रवर्ग जिल्हानिहाय रिक्त पदे। अहमदनगर जिल्हा परिषद 0, अकोला जिल्हा परिषद 0, अमरावती जिल्हा परिषद 0, औरंगाबाद जिल्हा परिषद 0, भंडारा जिल्हा परिषद एकूण 4 सर्वसाधारण 3 महिला 1, बुलढाणा जिल्हा परिषद 0, चंद्रपूर जिल्हा परिषद एकूण 1 सर्वसाधारण 1, धुळे जिल्हा परिषद 0, गडचिरोली जिल्हा परिषद एकूण 2 सर्वसाधारण 1 महिला 1, गोंदिया जिल्हा परिषद एकूण 12 सर्वसाधारण 3, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, अंशकालीन 1, माजी सैनिक 2, महिला 4, हिंगोली जिल्हा परिषद 0, जळगाव जिल्हा परिषद 0, जालना जिल्हा परिषद 0, कोल्हापूर जिल्हा परिषद एकूण 23 सर्वसाधारण 9, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, अंशकालीन 2, माजी सैनिक 3, महिला 7, नांदेड जिल्हा परिषद 0, नंदुरबार जिल्हा परिषद 2 सर्वसाधारण 1, महिला 1, नाशिक जिल्हा परिषद 0, पालघर जिल्हा परिषद 0, परभणी जिल्हा परिषद 0, पुणे जिल्हा परिषद 0, रायगड जिल्हा परिषद 0, रत्नागिरी जिल्हा परिषद 27 सर्वसाधारण 10, त्याचबरोबर खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, अंशकालीन 3, माजी सैनिक 4, महिला 8, सांगली 26 सर्वसाधारण 8, खेळाडू 1, भूकंपग्रस्त 1, प्रकल्पग्रस्त 1, अंशकालीन 3, माजी सैनिक 4, महिला 8, सातारा 3 सर्वसाधारण 2, महिला 1, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद 16 सर्वसाधारण 5, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, अंशकालीन 2, माजी सैनिक 2, महिला 5, सोलापूर जिल्हा परिषद 0, वाशिम जिल्हा परिषद 0, यवतमाळ जिल्हा परिषद 0। एकंदरीतच काय तर भज ड म्हणजेच NTD प्रवर्गासाठी राज्यातील विविध जिल्हा परिषदामधून एकूण 116 पदं या ठिकाणी रिक्त आहेत आणि ही 116 पदं जिल्हा परिषदेच्या 1 ते 5 तसेच 6 ते 8 या इयत्तासाठी उपलब्ध असून ती या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आत्ताच प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीद्वारे भरण्यात येणार आहेत। यामधील सर्वसाधारण आहेत 43, अनाथ 0, खेळाडू 5, भूकंपग्रस्त 1, प्रकल्पग्रस्त 5, अंशकालीन 11, माजी सैनिक 15, महिला 36 अशी 116 पदांसाठी NTD या कॅटेगरीसाठी व्हॅकन्सी असून यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, सर्वसाधारण आहेत 43 म्हणजे तुमचा मेरिटचा अंदाज लावण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गात जर तुम्ही मोडत असाल तर फक्त 43 पदं रिक्त आहेत आणि समांतर आरक्षण आहे खेळाडू 5, भूकंपग्रस्त 1, प्रकल्पग्रस्त 5, अंशकालीन 11, माजी सैनिक 15, महिला 36 अशी एकूण 116 पदं विविध जिल्हा परिषदामार्फत भरली जाणार आहेत। एकंदरीतच काय तर NTD कॅटेगरीसाठी एकूण 116 पदं विविध जिल्हा परिषदामध्ये रिक्त आहेत 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी। यात महत्त्वाचं असं की नेहमी सांगितल्याप्रमाणे किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये याचा उल्लेख मी आवर्जून करत आहे की 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी नेमक्या कोणत्या विषयासाठी कोणत्या कॅटेगरीचं किंवा कोणत्या समांतर आरक्षणाचं पद रिक्त आहे ही माहिती मात्र जाहिरातीमध्ये सुद्धा अद्याप तरी उपलब्ध नाही आहे। उपलब्ध होताच त्वरित आपणाला ही माहिती सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन। लक्षात ठेवा ही माहिती जी मॅन्युअली या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे एखादा आकडा किंवा एखादा अंक इकडं तिकडं होऊ शकतो, त्याच पद्धतीनं खात्रीपूर्वक 100% माहिती परिपूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला होय।
ड च्या उमेदवारांनी या ठिकाणी या सर्व आकडेवारीचा विचार करून पसंतीक्रम त्याच पद्धतीने मेरिटचा अंदाज लावायला विसरू नका. लक्षात ठेवा, जिल्हा परिषद भरती ही आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणारी भरती आहे. त्यामुळे संस्थेपेक्षा किंवा महानगरपालिका नगरपालिकेपेक्षा सर्वात जास्त मोठा प्रेफरन्स द्यावा लागणार आहे तो आपल्याला जिल्हा परिषदेला. त्या दृष्टीनं या सर्व सांख्यिकीय माहितीचा व्यवस्थितरित्या बारकाईने अभ्यास करायला विसरू नका. ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीने अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरती विषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.